दिलेल्या क्वेश्चन मध्ये काय म्हटलं, सुजितला अजितपेक्षा 25% गुण जास्त मिळाले, तर अजितला सुजितपेक्षा किती टक्क्याने गुण कमी मिळाले. जेव्हाही आपल्याला या प्रकारचं जर गणित विचारलं आहे तर आपल्याला घ्यायचं असते r प्लस 100 आणि गुणिला करायचं असते 100. हा एक फॉर्म्युला आहे, हा लक्षात ठेवायचा. जर आपल्याला अजितपेक्षा जास्त म्हटलं आहे तर प्लसचा फॉर्म्युला यूज करायचा, कमी म्हटलं असेल तर मायनसचा यूज करायचा. आता आर म्हणजे काय असते, रेट म्हणजे किती टक्क्याने वाढला आहे. आर बरोबर घ्यायचे 25, म्हणजे 25 प्लस 100 गुणिला किती येणार 100. आता इथे सरळ सरळ आपल्याला 25 ॲज इट इज लिहायचे. 25 आणि 100 किती होणार 125 आणि गुणिला किती आहे 100. आता 25 ने दोन्ही संख्येला भाग जाते. 25 5 125 आणि 25 चोक 100. आता 25 ने इकडे 25ला सॉरी 5 ने इकडे 25ला भाग जाते. 5 1 5 5 5 25. मग उरलं किती 5 गुणिला 4. 5 गुणिला 4 बरोबर 20. म्हणजे अजितला सुजितपेक्षा किती टक्के गुण कमी आहे तर 20%.